तुझ्यापासून, कारण आपलं हे नातं खोटेपणाच्या पायावर नाही उभं करायचंय मला. आणि मी तुझी आराध्या नसून तारा आहे हे सांगण्यासाठी मी अधीर झाले. म्हणशील ना मला तेव्हा आपलं? म्हणशील ना? शकू, तुझा उपाय फळाला आला हो. थोडा त्रागा केला श्रेयसनी, पण नाईलाज असतो का होईना कबूल झाला. मोठ्या पेचातून वाचलीस हो बाई. बरं चल, सगळे नाश्त्यासाठी बाहेर जमतील. चल. आई, खरं सांगू का, मला ना सगळ्यांसमोर याची आणि एकत्र उठा बसायची फार लाज वाटते हो. समजू शकते मी, पण आता काय करणार, भोग असतात एकेकाचे. हो, आणि ते भोग भोगूनच संपतात. आई, त्या दिवशी तुम्ही मला म्हणाला होतात ना, ते पटलंय मला. आपण कळत नकळतपणे कुणाला तरी दुखावत असतो आणि त्याची फळं आपल्याला इथेच मिळतात. माझ्या हातून अजून काय काय घडले देवच जाणे, म्हणून त्याच्याकडे करुणा भागत होते, क्षमा मागत होते. खरं तर मला आराध्याची माफी मागायची. कळत न कळतपणे मी श्रेयसला आणि मुख्य करून आराध्या तुला खूप दुखावलंय ग. मला माफ कर. आत्या, आत्या काय करताय तुम्ही? वयाने मोठ्या आहात तुम्ही माझ्यापेक्षा. अगं पण कर्माने लहान आहे ना मी, म्हणून माफी मागतेय.